तर मंडळी, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? जर भारताने एका कागदावर सही केली असती तर भारताकडे सध्या अणुबॉम्ब नसता आणि कदाचित आपली ही अवस्था सध्या इराण किंवा इस्रायलसारखी झाली असती. हे ऐकायला थोडं विचित्र वाटत असेल, पण हेच खरं सत्य आहे. जगातील मोठमोठे देश भारताला एका कागदावर सही करण्यासाठी सगळीकडून दबाव घालत होते. त्या कागदाचं नाव होतं NPT. आता हा NPT म्हणजे नेमका प्रकार काय? चला तर मग हेच आपण आज समजून घेऊया. जगातील 5 बलाढ्य देशांनी जसे की अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स यांनी एक नियम बनवला होता. तो म्हणजे 1 जानेवारी 1967च्या आधीपासून ज्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे, फक्त त्याच देशांनी तो ठेवायचा. बाकी जगाने तो कधीच बनवायचा नाही आणि त्याची चाचणीसुद्धा करायची नाही. जेव्हा 1960च्या काळात जगाने हा अन्यायकारक NPT करार भारतासमोर आणला, तेव्हा भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी या कागदावर सही करण्यास पूर्णपणे नकार दिला. त्यांचे असे म्हणणं होतं की भारत जरी शांततापूर्वक चालणारा देश असला तरी आपण आपल्या संरक्षणाशी कोणतीही तडजोड करू शकत नाही. पण दुर्दैवानं ताश्कंत करारावेळी शास्त्रीजींचे रशियामध्ये संशयास्पद निधन झाले. शास्त्रीजींनंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या आणि त्यांनी या भूमिकेला अधिक धार दिली. त्यांनी संसदेत आणि जागतिक मंचावर स्पष्ट केलं की हा करार भेदभाव करणारा आहे. जोपर्यंत मोठमोठे देश स्वतःजवळ असलेली अणुअस्त्रे नष्ट करत नाहीत, तोपर्यंत भारत आपल्या अणुकार्याला बंदी घालणाऱ्या कोणत्याही कागदावर सही करणार नाही. 1971च्या युद्धानंतर भारताला अणुअस्त्राची गरज तीव्रतेने भासू लागली. शास्त्रज्ञांनी बॉम्बचे सुट्टे भाग आणि तंत्रज्ञान विकसित केलं होतं. पण प्रत्यक्ष स्फोट करण्यासाठी त्यांना पंतप्रधानांच्या परवानगीची गरज होती. यानंतर लगेचच पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शास्त्रज्ञांना ग्रीन सिग्नल दिला. 18 मे 1974ची ती सकाळ. बुद्ध पौर्णिमेचा तो दिवस होता. सकाळी 8:05 बटन दाबलं गेलं आणि वाळवंटाची ती जमीन एखाद्या महाकाय लाटेसारखी उंच उधळली गेली. भारताने जगाला न विचारता आपली पहिली अणुचाचणी पूर्ण केली होती. पण केवळ ही एक सुरुवात होती. 1995मध्ये जेव्हा जगाने हा NPT करार कायमस्वरूपी लागू केला, तेव्हा भारतावरचा दबाव टोकाला गेला. जगातील 170 पेक्षा जास्त देश या कागदावर सही करून बसले होते. फक्त भारत, पाकिस्तान आणि इस्रायल हे देश उरले होते. जगाला आता वाटलं होतं की भारत एकटा पडलाय. आता तर तो या कागदावर सही नक्कीच करेल. पण याच काळात आपल्या शास्त्रज्ञांनी आणि नेत्यांनी ठरवलं, आता फक्त सही करायला नकार देऊन चालणार नाही. आपल्याला प्रत्यक्ष काहीतरी करून दाखवावं लागेल. 1998मध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. त्यांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि डॉक्टर R चिदंबरम यांना बोलावून घेतले आणि सांगितले, आता हीच खरी वेळ आहे आपल्या कामाला अंजाम देण्याची. 11 मे 1998 रोजी आपण एक धमाका केला. दुपारी 3:45 भारताने पूर्ण जगाला गाफील ठेवून एकाच वेळी 3 अणुस्फोट केले. यानंतर 13 मे रोजी पुन्हा 2 स्फोट झाले. अमेरिकेची CIA ही अणुचाचणी रोखण्यास पूर्णपणे अपयशी ठरली. भारताने अधिकृतपणे स्वतःला अणुअस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केलं. यानंतर अमेरिकेने जागतिक मंचावर असा प्रचार सुरू केला की भारत एक बेजबाबदार देश आहे. पण शेवटी ज्या अमेरिकेने भारताला गुन्हेगार ठरवलं होतं, त्याच अमेरिकेला 10 वर्षांनंतर गुडघे टेकून 2008मध्ये भारताशी न्यूक्लिअर डील करावी लागली. मित्रांनो, विचार करा, जर आपण त्यावेळी एका कागदावर सही केली असती तर सध्या शेजारील पाकिस्तान आणि चीनच्या धमक्यांना नेहमीच घाबरून जगलो असतो. आशा करते तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी नवीन माहिती मिळाली असावी. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि अशाच नवनवीन माहितीसाठी मी नाथ संविद या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.